आरसीबीच्या IPL कप विजयोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत सरकारने दोष स्वतःवर न घेता बेंगळूर पोलीस आयुक्त बी दयानंद आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बेळगाव जिल्ह्यात वाल्मिकी समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनुसूचित जातीतील वाल्मिकी समाजातून उदयास आलेले एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि कोणत्याही दबावाला बळी न पडणारे सुपर कॉप म्हणून बी दयानंद यांनी ओळख निर्माण केली होती। त्यांनी बेंगळूर शहराला त्यांच्या कर्तृत्वाने गौरव मिळवून दिला होता। त्यांच्या कार्यक्रमात बेंगळूरमध्ये दररोज होणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना मोठे यश मिळाले होते। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे निलंबन आदेश त्वरित मागे घ्यावा अशी समाजाची मागणी होती। आज बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजातर्फे राज्य सरकारला निवेदन देण्यासाठी आपण इथं उभे आहोत। नुकताच RCB विजयोत्सवामध्ये त्या बेंगळूरमध्ये घटना घडलं आणि त्यात 11 लोकांचा जीव गेला। त्याचा एक लोकांचा बळी गेलेला आहे, पण त्याचं त्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर टपका ठेवून बेंगळूरच्या महानगर पोलीस आयुक्त माननीय बी दयानंद साहेबांचं त्यांनी सस्पेंड त्यांना केलेलं आहे। आणखीन काही 5 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेलं आहे। याचा आम्ही सगळ्या बेळगावच्या नागरिकांच्या वतीनं आणि बेळगाव वाल्मिकी समाजाच्या तीव्रतेनं मी निषेध करतो आणि राज्य सरकारला विनंती माग कमीत कमी कर्नाटकच्या 70 लाख वाल्मिकी समाज उभा आहे, ठामपणे उभा आहे। जर पुढच्या निवडणुकीमध्ये आपण वाल्मिकी समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये मोडलेल्या या समाजाचा जर पाठिंबा तुम्हाला नको असेल आणि तुम्ही घरी जाणार असाल तर आपण दुर्लक्ष करा। जर आपल्याला सिरियसली आमचं जे मागणी आहे आपण या बाबत त्यांना नियुक्त करावं। पोलीस अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही रिस्टोर करावं असं आम्ही बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजातर्फे मागणी करतो। जर आमची मागणी मान्य नाही केलं तर पुढच्या 7 दिवसापासून बेंगळूर चलो असं कार्यक्रम आखू आणि बेंगळूरमध्ये लक्षोपलक्ष लोक आम्ही तिथे जाऊन आंदोलन उभा करू असे इशारा देतो। या आंदोलनात राजशेखर तळवार, संजय नायक, पांडुरंग नायक, बाळू तळवार, SS नायक, परशु नायक, आनंद मस्तानी आणि इतर अनेक जण सहभागी झाले होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।